तांबोळीने डी वरती खूप मोठे आरोप लावलेले आहेत. सरळ सरळ कन्फेशन रूममध्ये जाऊन डी कंप्लेंट करेन अशा पद्धतीची वार्ता निक्की तांबोळीने केली आहे. त्याचबरोबर कंटेस्टंटच्या घरामध्ये फॅमिली आलेले आहेत आणि फॅमिली आल्या की एक वेगळे इमोशन्स पाहायला मिळतात. प्रत्येकाची एक इमोशनल साईड पाहायला मिळते. ती इमोशनल साईडसुद्धा आपल्याला आज पाहायला मिळाली आणि त्याबद्दलसुद्धा आपल्याला बोलायचं आहे. त्याचबरोबर जो फिनाले आहे त्या फिनालेमध्ये मिळणाऱ्या बक्षिसाची रक्कम कशा पद्धतीने कमी झाली आणि 16,40,000 ही लोक कसे काय हरली याबद्दलसुद्धा आपण बोलणार आहे. तर चला आजच्या एपिसोडच्या रिव्ह्यूला जे आहे ते सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो मित्रांनो, सूरज आणि पॅडीचं जे आहे ते टास्क सुरुवात झाला. खायचा आत हाणायचा आत, खायचा आत हाणायचा आत ही स्ट्रॅटेजी वापरून सूरजसारख्या व्यक्तीला एंड पॉईंटपर्यंत पॅडी दादाने आणणं ही सोपी गोष्ट नव्हती. पॅडी दादाने अत्यंत सोपी भाषा करून सूरजला समजल ही भाषा करून त्या चक्रव्यूहच्या एंड पॉईंटला आणलं. कोणाकोणाला असं वाटतं की पॅडी दादाने खरंच खूप चांगले प्रयत्न केले, त्यांनी व्हिडिओला लाईक करा. आणि ज्यांना असं वाटतं की पॅडी दादाने खरंच प्रयत्न नाही केले त्यांनी डिसलाईक केलं तरी चालेल. ज्यांना असं वाटतं की पॅडी दादाने खरंच चांगले प्रयत्न केले त्यांनी लाईक ठोका मित्रांनो. तर पॅडी दादाने जे आहेत ते अत्यंत चांगले प्रयत्न करून मला असं वाटतं की ती अचिव्हमेंट करायचा प्रयत्न केला, पण ते शक्य नाही झालं अचिव्हमेंट करायला. आणि त्यामुळे जे आहे ते सूरज जे आहे ते जास्त पैसे नाही जिंकू शकला. फक्त जे आहे त्याने 1,40,000 रुपयेच मिळवले आणि तेवढीच रक्कम त्याला जे आहे त्या फेरीमध्ये ॲड करता आली. टास्कच्या शेवटी बिग बॉसने सांगितलं की बक्षिसाची जी रक्कम आहे त्यामध्ये तुम्हाला 8,60,000 मिळालेले आहेत आणि तुम्ही 16,40,000 एवढी रक्कम हरलेला आहात. कसं आहे मित्रांनो, बिग बॉसने हे चक्रव्यूह वाकलं होतं. या चक्रव्यूहमध्ये सगळ्याच गोष्टी अचीव करणं एवढं सोपं नसतं. हा सीझन 4ला सुद्धा टास्क झाला होता. त्यावेळेस प्रसाद जावदेने पूर्ण अमाऊंट जिंकली होती. यावेळेस त्याच्यामध्ये थोडेसे बदल करून हा टास्क परत जो आहे तो रिडिझाईन करून या सीझनला आणला आणि या सीझनमध्ये एकाने सुद्धा पूर्ण अचिव्हमेंटने हा टास्क जिंकला नाही. त्यामुळे यांना जे आहे ते 16,40,000 एवढी रक्कम जे आहे ते गमावी लागलेली आहे. हा युक्तीचा खेळ होता आणि बिग बॉसने परत एकदा सिद्ध केलं आहे की तुम्हाला बिग बॉसच्या घरामध्ये एवढ्या इझी गोष्टी अवेलेबल नाही होणार. येणारे जे बक्षीस आहे ते सुद्धा आम्ही एवढं इझी तुम्हाला नाही देणार आहे. त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागणार. सूरज आणि पॅडीने मेहनत केली, अख्ख्या घरातल्या लोकांनी मेहनत केली, पण त्यांना फक्त 8,60,000 रुपये जे आहे एवढी रक्कम मिळवता आली. बाकी रक्कम त्यांना हरावी लागली. अन्वे जे आहे ते टास्क संपल्यानंतर बोलते की निक्की अशी एकटीच आहे की तिला वाईट वाटतं असं दाखवते. आम्हाला काय वाईट नाही वाटलं. मला वाटतं की निक्की थोडी जास्तच रिॲक्ट झाली. निक्कीचं एवढं रिॲक्ट होणं मला सिरियसली सुद्धा पटलं नाही. का ते अशा पद्धतीने रिॲक्ट होत होती मला सिरियसली नाही आवडलं ते. आणि तिला माहीत होतं की कॉम्प्लिकेशन्स काय होत्या, ह्यांची स्ट्रॅटर्जी काय ठरली होती, तरीसुद्धा ते रिॲक्ट करत होती. आणि मला असं वाटतं की हा सगळा तिचा प्लॅन होता, बाकी काही सुद्धा नाही. अंकिता इकडे सूरजला सांगते की तू आम्हाला डान्स करायला लाव. अंकिताला सकाळी गाणी लागल्यावर स्वतःला डान्स करता येत नाही, तरीसुद्धा सूरजकडूनही तिला फरमाईश करून घ्यायची होती की तू जान्हवीला मला नाचायला लाव. म्हणजे काय अंकिताचा हा काय गेम प्लॅन होता मला अजिबात सुद्धा समजला नाही. म्हणजे सूरजसारख्या सभ्य मुलाला तू अशा गोष्टी करायला सांगते की पोरींना नाचव घरामध्ये, तर हे काय चांगलं आहे का मित्रांनो? हा मस्करीचा भाग झाला. पण अंकिताला का असं वाटलं असेल की सूरजने सांगावं की तुम्ही लावणी करा माझ्यासमोर? बिचाऱ्याच्या मनात नसताना सुद्धा हे गोष्ट त्याने जान्हवीला आणि अंकिताला करायला लावली आणि हे कुठेतरी चांगलं नाही आहे. इकडे पॅडी दादा स्वतः किचनमध्ये काम करत असताना निक्की मॅडम गेल्या की पॅडी दादा मला चहा द्या, तुम्ही आलं वगैरे टाकले ना चहामध्ये? आज हां मी आलं वगैरे सगळं टाकलेलं आहे चहामध्ये, मग मला चहा द्या ना म्हणते. मग घे ना हाताने. आता तो घे. नाही मला तुमच्याकडूनच घ्यायचं आहे नाही का? तर पॅडी दादा म्हणतो आत्ता मी नाही देऊ शकत नाही का? ते म्हणते नाही द्यायच लागेल तुम्हाला. नाही मग एक काम करतो, माझं काम चाललं की तुला देतो. मी माझा चहा वगैरे पितो आणि मग तुला मी चहा देतो. हिने तरीही चहा घेतला नाही, बाहेर सांगायला आली की मला चहा द्या म्हणून. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा कसा जे आहे ते वापर करून घ्यायचा निक्की तांबोळीकडून शिकाव. अभिजितला म्हणते हे बघ घरामध्ये किती घाण आहे, हां हे लोक साफ पण करत नाही नीट. आम्ही ज्यावेळेस हे टीमकडे सगळी जबाबदारी होती त्यावेळेस आम्हाला ही सगळी लोक सांगायची. अभिजित म्हणतो मग ही तुमची मालकांची पण जबाबदारी आहे, तुम्ही काम करून घ्या यांच्याकडून. अरे आम्ही काय सांगू शकतो, आम्ही काय बाकी करू शकतो का? आता ही निक्की तांबोळी कामाच्या गोष्टी सांगते बघा. जी मुलगी घरामध्ये काम करायसाठी एवढी भांडत होती, कामावर बहिष्कार टाकणारी
करणारी मुलगी दुसरी लोक काम करत नाही ह्याची कंप्लेंट करते. म्हणजे निक्की तांबोळीबद्दल हसायचं का रडायचं हीच गोष्ट समजत नाही. कारण तिने पुढे जे कांड केलेले आहेत म्हणजे DP वरती जे आरोप लावलेले आहेत ते आरोप तर खरं काय बोलायचं आता त्या आरोपाबद्दल बोलणारच आहे पुढे थोड्या वेळात मी. त्यानंतर मित्रांनो आपण पाहिलं की वर्षाताई झोपल्या होत्या आणि सगळेजण माझे गेले. वर्षाताई अशा झोपले होत्या असं हे असंच होतं ना हे अशा झोपल्या होत्या. पॅडी गेला म्हटलं काय तुम्हाला हे बघायचं आहे का. पॅडी गेला तिकडे पॅडी खाली जाऊन बसला असा. वर्षाताई सगळेजण असे शांत बसले जसं काय खरंच एखादा सर्कस चालू आहे. वर्षाताई परत अचानक वर्षाताईला जाग आली. म्हणजे वर्षाताईंना नाही म्हणण्यासारखं काय होतं का तुम्ही सांगा. सिरियसली सांगा. इकडे म्हणजे त्यांना पलटी मारण्याचं काही चान्सच नव्हता म्हणून मला पॅडी आवडतो. आणि इकडे वर्षाताई उठल्या उठल्या म्हणला की म्हणला लागतो डोळा लागतो माझाही कधी कधी डोळा लागतो. म्हणजे पॅडी दादाने इकडे सुद्धा काय त्याचं केऑस नाही केला निक्की तांबोळीसारखं असंच होतंय तसंच होतंय. सगळ्यांनी आता ते स्पोर्टिंग स्पिरिट घेतलं आणि ते सिरियसली भारी वाटलं बघायला. म्हणजे कमालीचं होतं ते आणि मजा आली बघायला. सिरियसली मजा आली. त्यानंतर मित्रांनो DP पॅडी दादा अंकिता आणि अभिजित एका जागेवरती बसले होते आणि विषय काय झाला अंकिताला शिंक आली. अंकिताला शिंक आल्यावरती पॅडी दादा बोलले अगं असं नको करू ते हृदयावरती ताण वगैरे येतो तुला शिंक आली तर पूर्ण शिंकून घे तू असं नको करू. मग अंकिता बोलली मला टिश्यू पेपर दे. तिने टिश्यू पेपर घेतला आणि मग तिकडे DP काय बोलला सगळ्याच गोष्टी मोकळ्या करायच्या असतात. जशी शिंक मोकळी करायची असते तशी अजून एखादी गोष्ट मोकळी करायची असते. आता इकडे बोलू का नको मित्रांनो हा म्हणजे तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं. विषय होता पादाचा. त्यात काय लाजायचं पादाचा विषय होता. तर त्या विषयावरती इश्यू झाला. तर अंकिताचं असं म्हणणं होतं DP साठी की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही असं कसं काय म्हणू शकता एका मुलीला. त्या पॅडीने पण ती बाजू उचलली की बाबा तू DP असं काय बोलतोय. तर DP जे आहे ती त्याची चूक मान्यच करायला तयार नव्हता. DP म्हणे मी बरोबर बोललोय माझं काही चुकलं नाहीये. खरं तर ही नॅचरलच गोष्ट आहे. हे सगळे लोक करतात त्याच्यामध्ये हे नाहीये. पण आपण एखादी गोष्ट करायची जागा निवडत असतो. कोणती गोष्ट कुठं करायची कोणती गोष्ट कुठं बोलायची हे प्रत्येकाने ठरवायचं असतं. पण DP त्याच्या मतावरती ठाम राहिला. DPला असं वाटलं की मी चार चौघात आपला गल्लीवर टपरीवर कसे मित्रमंडळी बसतात आणि चेष्टा मस्करी चालते तशा प्रकारचं बिग बॉसच्या घरात चेष्टा मस्करी केलं तर चालतंय. म्हणजे 100 कॅमेऱ्यासमोर तू एका मुलीला असा सल्ला देतोय की बाबा तू हे करत जा. म्हणजे ते ऐकताना किती ऑकवर्ड वाटतं. नंतर पॅडी दादा जो आहे तो अंकितापाशी बोलला तू जर का अंकिताला बहीण म्हणतोय तर तू तुझ्या सख्या बहिणीला असे सल्ले देतो का की चार चौघात असं करत जा असे सल्ले देतो का. तर DPने बोलताना थोडासा विचार करावा. म्हणजे मित्रामध्ये जे आपण जोक क्रॅक करतो ते जोक कुठे क्रॅक केले पाहिजेत ह्याची सुद्धा समज पाहिजे. तुम्ही एवढे सगळे आहात म्हणजे इकडे आता आपला चॅनल बघणारे किती मुलं असतील मुली असतील माझ्या ताई असतील बहिणी असतील सगळे असतील सगळे लोक बघा असाल तुम्ही जे तुमच्या मित्रामध्ये जोक क्रॅक करता ते तुमच्या घरात जोक क्रॅक करता का खरं सांगा. मुली असो किंवा मुलं असो आपण आपल्या घरात सुद्धा असे जोक क्रॅक करायला टाळतो. मध्ये जे आपण जोक क्रॅक करतो ते घरामध्ये जोक क्रॅक करणं टाळायलाच हवं ना. DPला ही गोष्ट समजायला हवी की आपण मित्रामध्ये काय बोलायचं असतं आणि घरामध्ये काय बोलायचं असतं. सेम गोष्ट तो बिग बॉसच्या घरात करताना दिसतोय. त्याचे जे जोक आहेत काही लोकांना आवडत नाही. म्हणजे सूरजने पण बऱ्याच वेळा बोलून दाखवले की तुम्ही जे जोक करता ते मला आवडत नाही. इव्हन बाकी लोकांनी सुद्धा हे बोलून दाखवले की तुम्ही जे जोक करता ते आम्हाला आवडत नाही. आणि आज तर म्हणजे DPने कहर केला आणि त्या गोष्टीसाठी तो रागावलाही. म्हणजे त्याला एखादा माणूस हे सांगताय की बाबा की तू हे चुकीचं बोललाय असं बोलायला नाही पाहिजे आपण कारण हा मोठा प्लॅटफॉर्म आहे संपूर्ण महाराष्ट्रच काय महाराष्ट्राच्या बाहेरचा प्रेक्षक सुद्धा हा बिग बॉस बघतोय तर तू अशा पद्धतीचं वक्तव्य नव्हतं करायला हवं. तर मित्रांनो यावेळेस DP इकडे हेच बोलला असताना की अरे असं आहे का माझ्या तोंडातून निघालं क्षमा असावी तर ते कुठेतरी ॲक्सेप्ट झालं असतं. पण त्यानंतर तो त्या मतावरती ठाम राहिला हे कुठेतरी चुकीचं आहे. त्यांनी मित्रामध्ये मारणारे जोक आणि घरात मारणारे जोक यातला फरक ओळखायला हवा होता. आणि ही जर का सेम गोष्ट त्यांनी पॅडीबरोबर केली असती ना तर एवढं वाईट नसतं दिसलं. पण ते एका मुलीबरोबर गोष्ट केल्यामुळे ते खूपच अजून वाईट दिसतंय असं मला वाटतंय. आता DPच्या फॅनला माझा राग येईल इकडे पण जे खरं आहे ते खरं आहे मित्रांनो. अशी गोष्ट जी आहे ते DPने केली आणि ती गोष्ट पटण्यासारखीच नाही आणि त्यानंतर त्याच गोष्टीवरती भांडला. आता इकडे अभिजितने सुद्धा एक मुद्दा उचलला. त्याचं असं म्हणणं आहे की अंकिता जसं त्यांनी ही गोष्ट तुला इकडे नॅशनल टेलिव्हिजनवरती बोलायला नाही पाहिजे
तसंच तो संडासमध्ये झोपतो ही गोष्टसुद्धा तू टेलिव्हिजनवर बोलायला नको हवी होती. आता मला इकडे अभिजितला थोडंसं क्लिअर करायचं आहे की अभिजित तुम्ही दोन्ही याच्यामध्ये नाव्यामध्ये पाय ठेवू नका. काय आहे की DP हा टॉयलेटमध्ये झोपतो हे टेलिकास्ट झालं होतं, प्रेक्षकांनी ते बघितलं होतं. अंकिताने मुद्दा उचलला असता काय आणि नसता उचलला काय याने काय फरक नव्हता पडणार. ते पब्लिकला कळालं होतं की हा बाथरूममध्ये जाऊन झोपतोय. त्यामुळे अंकिताने मुद्दा का उचलला किंवा ती गोष्ट का बोलली हा मुद्दाच नाहीये. जे आता DPने केलेलं आहे ती गोष्ट चुकीची आहे. आणि मी नेहमी बघतो अभिजित जो आहे ना तो ना दोन्ही बाजूला समांतर राहायचा प्रयत्न करतो. अभिजितकडे स्टँड हा नाहीये. त्याला निक्कीशी पण गोड बोलायचंय, त्याला अंकिताशी गोड बोलायचंय, त्याला DPशी पण गोड बोलायचंय, त्याला सगळ्याच लोकांशी गोड बोलायचंय. त्याला ना कोणाशीच दुश्मनी घ्यायची नाहीये. म्हणजे जर का एवढा गोडे राहत असेल मला वाटतंय अभिजित, तर अभिजितला म्हणावं काय, अभिजितचा काय स्टँड आहे की नाही. मग जर का एवढाच गोड आहे अभिजित तर तो सगळ्यांचा वापर करतोय असं आहे. कधी ना कधी तुमच्या आयुष्यात अशा व्यक्ती येतातच त्या तुम्हाला आवडत नाही. तसं बिग बॉसचं घर सुद्धा एक आयुष्यच जगतोय ना अभिजित. आणि अभिजितला बिग बॉसच्या घरात एकही माणूस जर का एकाही माणसाची जर का त्याचं वाईट नसेल तर अभिजित हा नाटक करतोय. तो जाणून बुजून असं चांगलं राहण्याचा प्रयत्न करतोय असं मला वाटतंय. तो डबल ढोलकी आहे. मी पहिलंही म्हटलं होतं अभिजित डबल ढोलकी आहे आणि आत्ताही तेच म्हणेन की अभिजित डबल ढोलकीच आहे. त्याच्यामध्ये काही सुद्धा बदल नाही आहे. कारण आत्ता त्यांनी स्पष्ट DPला जे आहेत ते या गोष्टीमध्ये सपोर्ट करून ही गोष्ट दाखवलेली आहे की हे तू जे आहे ते चुकीचं करतोय असं मला वाटत आहे. यानंतर काय झालं मित्रांनो, फॅमिलीचा जो आहे तो राऊंड सुरू झाले. पण त्यानंतर एक गोष्ट घडली होती, त्या गोष्टीबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. निक्कीने जे आहे ना ते DPवरती आरोप लावले. तिने काय म्हणणं आहे की DP जे आहे ते मस्करीची कुस्करी करतोय आणि त्याने माझ्या साडीमध्ये किडा टाकलाय. ते मला खूप अनकम्फर्टेबल वाटतंय आणि मला त्याची भीती वाटते. मी कन्फेशन रूममध्ये जाऊन बिग बॉसकडे त्याची कंप्लेंट करेन. हिने ती गोष्ट जी आहे ते अभिजितपाशी पण बोलली. नंतर अंकिताने पॅडीला सुद्धा ही गोष्ट सांगितली आणि तिने ऑलमोस्ट या गोष्टीचा ड्रामा क्रिएट केला. मी तुम्हाला सिधी सांगतो, घरामध्ये फॅमिली आला असताना अशा प्रकारचा ड्रामा क्रिएट करायचा प्रयत्न केला निक्कीने. त्यात काय झालं मित्रांनो की समोरची लोक समजदार लागली. त्यांनी या गोष्टीचा भाव नाही केला. म्हणजे अंकिताने सांगितलं आणि पॅडीने सांगितलं की त्यांनी तुझ्या साडीत नव्हता टाकला, तुझ्या पाठी टाकला होता तो किडा. पण निक्की काय बोलली की मी जाऊन कन्फेशन रूममध्ये जाऊन त्याची कंप्लेंट करेन, असं करेन तसं करेन. याला म्हणायचं निक्की तांबोळी. काल जान्हवीचं टास्कमध्ये जे आहे ते टॉप असा वरती झाला होता. त्यावेळेस ती काय बोलली की थांबा मी कपडे चेंज करून येते. तिने त्या गोष्टीचा भाव सुद्धा केला नाही. ह्या छोट्याशा मस्करीला निक्की तांबोळीने एक वेगळंच वळण दिलं आणि तिने सांगितलं की त्यांनी माझ्या साडीच्या आतमध्ये किडा टाकायचा प्रयत्न केला. इव्हन प्रत्यक्षदर्शी तिकडे जे लोक होते, अंकित असेल, पॅडे असेल, त्यांनी सांगितलं होतं की तुझ्या पाठी त्याने किडा टाकला, तुझ्या साडीच्या आत टाकायचा प्रयत्न नाही केला. ही जी निक्की तांबोळी आहे या छोट्या छोट्या गोष्टीचा हिला भाव करायची सवय आहे. आता बरेच लोक जे आहेत ते हट होतील आणि मला म्हणतील नाही यार DPने असं केलं असेल तर एका मुलीच्या बाबतीत वाईट होत आहे. पण प्रत्यक्षदर्शी तिकडे अंकिता आणि पॅडे बोललेला आहे की किडा पाठी टाकायचा प्रयत्न केला होता, तुझ्या साडीमध्ये नाही. यांनी ते कबूल केलेलं आहे. त्यामुळे निक्की तांबोळी इकडे खोटी साबित झालेली आहे आणि तिने जो आहे तो इकडे विनाकारण ड्रामा केलाय असं मला सद्यस्थितीत वाटत आहे. काय झालं असतं, ते कन्फेशन रूममध्ये गेले असते, त्याने DPची कंप्लेंट केली असते आणि एका मुलाची जे आहे ते बदनामी झाली असती. खरंच त्या इंटेन्शनने DPने केलं असतं तर आपण त्याला चूक म्हटलंच असतं. आता तुम्ही सांगा, अंकिताची त्याचा जो वाद झाला त्याबद्दल मी त्याला चूकच म्हटलंय, तिकडे तो कुठेही बरोबर नव्हता. पण निक्कीने एका छोट्या गोष्टीचा भाव करणं, एका छोट्या मस्करीची कुस्करी करून भाव करणं, याला म्हणतात ड्रामा करणे. एखाद्या मुलाला जर का निक्की तांबोळी अशा पद्धतीने बदनाम करत असेल तर या निक्की बरोबर काय बोलायचं. आणि निक्की तांबोळीला जर का अशा पद्धतीच्या गोष्टी वाटतात तर अरबाज बरोबर तिनं बरंच काय केलंय घरामध्ये, त्या गोष्टी आहेत त्या आपण बोलायच्या का इकडे. त्या गोष्टीबद्दल महाराष्ट्राला खूप आक्षेप होता. म्हणजे अरबाज बरोबर बेड शेअर करते या गोष्टीचा सुद्धा आक्षेप होता महाराष्ट्राला. तरी सुद्धा महाराष्ट्र काय बोलला होता का, नव्हता बोलला. तर तू जशी घरामध्ये वागते त्याबद्दल कोणीही आक्षेप घेत नाही. जर का मग चुकून मस्करीमध्ये जर का असा किडा वगैरे फेकला असेल तर त्या गोष्टीला तू एवढा म्हणजे मोठं करायची गरज होती का मित्रांनो. निक्की तांबोळी ना खूप ड्रामेबाज बाई आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची हरकत जी आहे तिने केली असं मला वाटतंय. नंतर मित्रांनो घरामध्ये फॅमिली यायला सुरुवात झाली. सुरुवातीला वर्षाताई यांची सिस्टर आली, त्यानंतर अभिजितची वाईफ आणि 2 मुली आल्या, त्यानंतर जान्हवीचा मुलगा आणि तिचे मिस्टर आले, त्यानंतर DPचे आई वडील आणि वाईफ आली. मित्रांनो दरवर्षी फॅमिलीचा अशा प्रकारचा पार्ट बिग बॉसमध्ये येत असतो. त्यावेळेस मी पर्सनली फॅमिलीबद्दल जास्त बोलणं टाळतो, कारण हा एक इमोशनल पार्ट आहे.
यामध्ये कोणाची फॅमिली काय बोलली, कशी बोलली, किती भारी आहे, या व्यतिरिक्त मी दुसरं काहीसुद्धा बोलत नाही मित्रांनो. मला कोणत्याही फॅमिलीला काहीसुद्धा बोलायला आवडत नाही किंवा कोणत्या फॅमिलीविषयी कोणता कंटेस्टंट काही बोलला तरीसुद्धा मी रिॲक्ट होत नाही, कारण हा फॅमिलीचा खूपच जास्त टचिंग आणि इमोशनल मुमेंट असतो. त्या मुमेंटला इकडे मी बसून रिव्ह्यू नाही करू शकत, कोणीच नाही रिव्ह्यू करू शकत, कारण प्रत्येकाला आपली फॅमिली खूपच जवळची असते. त्यांच्या नात्याला आपण इथे बसून रिव्ह्यू करणं म्हणजे जे क्रिटिसाइज केल्यासारखं आहे. फक्त त्यांना बघून आपण किती भारावून जातो, आपण किती इमोशनल होतो याबद्दलच थोडंसं बोलूया. जसं की आज DP यांची फॅमिली आल्यानंतर मला असं वाटतं की महाराष्ट्रातील बरीच घरं असतील त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले असेल. एक बाप आणि मुलाचं जे रिलेशन आहे ते यामध्ये पाहायला मिळालं आणि मला असं वाटतं की बाप काय असतो हे आज बऱ्याच लोकांना कळलं असेल. बापाला व्यक्त होता येत नाही, पण आज एक अशा बापाला मी पाहिलं, तो आपल्या मुलासाठी नॅशनल टेलिव्हिजनवरती रडत होता. बापाची माया खरं तर ओळखू येत नाही लोकांना, कारण प्रत्येकाला असं वाटतं की बाप म्हणजे खूप टफ माणूस आहे, तो मला वारंवार बोलतो, किंवा वडील जे आहेत ते असे भावनिक होत नाही किंवा असे जवळ घेत नाही मिठी मारून. पण आज हे दिसलं DPच्या वडिलांचं आणि DPचं रिलेशन बघून. त्यानंतर DPची बायको आली, त्यानंतर DPची आई आली आणि DPची बायको ज्या पद्धतीने त्याच्या गळ्यात पडली, त्याच्या पाया पडली, महाराष्ट्राची संस्कृती त्याने दाखवली, भारी वाटलं. त्याचबरोबर अभिजितच्या मुली ज्या पद्धतीने छान छान बोलत होत्या, किती गोड होत्या मुली त्याच्या. जान्हवीचा मुलगा किती छान होता, तिचा नवरा पण ज्या पद्धतीने पॅडीला भेटला आणि पॅडीने सुद्धा लगेच त्याला जाऊन म्हणजे भेटला, हे खरंच पाहण्यासारखी गोष्ट होती. कारण पॅडीला ज्या पद्धतीने जान्हवी बोलली होती तुम्हाला सगळं माहिती आहे. त्यानंतर कशा पद्धतीने हे भेटतील याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या, पण ते एकत्र जाऊन भेटलं, ते खरंच खूप छान वाटलं मित्रांनो. त्यानंतर वर्षाताईंची सिस्टर पण आली होती, त्यांचं पण ते घरातला वावर, हे सगळ्यांचीच फॅमिलीचं छान वाटलं. एकंदरीत इमोशनल पार्ट मला DPच्या फॅमिलीचा जास्त वाटला. आणि एकंदरीतच कोणती फॅमिली काय म्हणली यापेक्षा त्यांचं जे रिलेशन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे, त्यांच्या नात्यातला इमोशन जे पाहायला मिळालं ते महत्त्वाचं आहे. आता कोणीही सांगेल कसा आहे गेम खेळ, प्रत्येक आपापल्या माणसाला सांगणार की तुझा गेम कसा चाललाय, काय चाललाय, पण त्यांच्यातील ज्या भावना आहेत, त्यांच्यातील जे इमोशन्स आहेत, ते इमोशन्स खूप महत्त्वाचे आहेत आणि ते इमोशन्सच आपल्याला बघायला आवडतंय. म्हणजे DP बायकोला म्हणते आज तो काय मेकअप केलाय काय, ती म्हणते तुमच्यासाठीच केलाय. किती भारी वाटतंय मित्रांनो. तुम्ही सांगा 2 महिन्यानंतर आपल्या नवऱ्याला एखादी बाई भेटते आणि ती म्हणते की तुमच्यासाठीच मेकअप केला आणि मी कशी दिसते सांगा. म्हणजे प्रत्येकाला टच करणारी लाईन होती. त्यानंतर ती बोलली की माझ्या परमेश्वराला भेटले, इथं तुमच्यासाठी जेवण घेऊन नट्या तयार असतील ताटं घेऊन, पण मी जो घास भरवते तोच गोड असणार. म्हणजे हे जे तिचे वाक्य आहेत किती भारी. किंवा अभिजितची मुलगी ज्या पद्धतीने बोलत होती किती छान वाटत होतं. त्याच्यानंतर सूरजचं ते पाया पडणं असेल त्यांच्याबरोबर, किंवा जान्हवीच्या मुलाला ॲपल वगैरे खायला देणं असेल, त्याच्याबरोबर गप्पा मारणं किती छान वाटत होतं. आणि सूरजचे संस्कार याच्यातून दिसतात. तो DPच्या आईवडिलांच्या पायासुद्धा पडला इकडे. म्हणजे सगळंच एकंदरीतच काय की आजचं घरातलं वातावरण इमोशनल होतं आणि भारी वाटलं. सगळ्यांचीच फॅमिली मला छान वाटली. त्यामुळे तुम्ही रिव्ह्यू ह्या गोष्टी त्यामुळे तुम्ही रिव्ह्यू म्हणून या फॅमिलीला बघू नका, त्यांचे इमोशन्स म्हणून बघा, असं मला बोलायचं आहे. मित्रांनो आता आपण इथेच थांबूया. उद्या आपल्याला अंकिताची फॅमिली पाहायला मिळणार आहे, सूरजची फॅमिली पाहायला मिळणार आहे, पॅडी दादाची फॅमिली पाहायला मिळणार आहे, निक्कीची फॅमिली पाहायला मिळणार आहे. त्यामुळे फॅमिली असते आणि ते सुद्धा आपण उद्या एन्जॉय करणार आहे. तर एकंदरीतच अशा प्रकारचा एपिसोड होता. ज्या गोष्टीला रिव्ह्यू करायचे ती गोष्ट रिव्ह्यू केली आणि ज्या गोष्टीबद्दल भावनिक बोलायचे त्या गोष्टीबद्दल आपण भावनिकच बोललेलो आहे. त्यामुळे तुम्हाला माझं म्हणणं थोडंफार जरी पटलं असेल तर प्लीज व्हिडिओला पटापट लाईक करा मित्रांनो, आणि कमेंटमध्ये सांगा की रिव्ह्यू कसा वाटला. भेटूया उद्या परत एकदा अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.